नमस्कार सर. नमस्कार सर, तुम्ही हे 3 अंगठ्या काढल्यात. आता आमचं एक सेल्समननी विचारलं खाली येऊन, खालना म्हणजे वरती आले, ते म्हटले का सरांना जरा डाऊट आहे आपल्या मालाबद्दल. तर तुम्हाला काय डाऊट आहे? नाही, मला हे म्हणायचं होतं, आता हे दिसतंय सोन्यासारखं. हां तुम्ही म्हणताय 1 ग्रॅम सोनं पण मिक्स आहे. हां, 1 ग्राम नाही सर, याच्यामध्ये सोनं आहे. हां, सोनं 1 ग्राम 6500चं, ही 1800ची अंगठी आहे, ही 2100, ही 2100ची. त्याच्यामध्ये किती मिक्स? ही 2 लाईनची अंगठी आहे वेडणी, बरोबर. जी प्युअर सोन्यात मिळते. ही 5 लाईनची आहे. त्याच्यात नक्कीच सोनं जास्त राहणार आहे, बरोबर. त्याच्यात नक्कीच कमी राहणार आहे. तर आम्ही हे कालच एक टेस्टिंगला टाकलेलं आहे. तुमचा जो डाऊट आहे का याच्यात सोनं आहे का नाही, प्रूफ पाहिजे. प्रूफ पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे. तर आम्ही काय केलं, कालच टाकलेलं आहे. आणि परवा काल पण एक आम्ही काढलेली पण आहे, जशी ही अंगठी आहे. त्याचं थोडं 110 अंगठ्या आलेलं आहे. तर त्याचं काल आम्ही सोनं काढलं. डिझाईन पण तुम्हाला दिसेल, हे बघा, अंगठीची सुद्धा डिझाईन दिसेल, पण हा एकदम कागदासारखं. बरोबर. हे प्युअर सोनं आहे, आतलं तांबं पूर्ण जळून गेलेलं आहे. ते काल काढलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही ते लिक्विडमध्ये टाकलं त्यावेळेस. हो, तुम्ही आता बघाल ना, तर लिक्विडमध्ये बघा कॉपरचं धूर निघताना दिसेल, कॉपर सारखा, कॉपर कलरचा. तर आता आपण ते बघूया. ते याच्यात बघाल तर खाली बघा, ते दिसते वेडणी दिसते. वेडणी दिसते, बरोबर आहे, रिंगा दिसत आहेत. हो. आता त्याचं काय करू आपण, काढून तुम्हाला दाखवतो. डिझाईन तुमच्या समोर येते, बरोबर. खालनाच मागवली आहे. ती डिझाईन सुद्धा तुम्हाला हुबेहूब तशीच दिसेल. आता ही याच्यात वेडणी आम्ही टाकलेली, त्या टाईपची ही डिझाईन याच्यात टाकलेली आहे. तो हुबेहूब तुम्हाला काढून दाखवतो. आता थोडीशी आमची प्रोसिजर तुम्ही पण समजून घ्या कशी असते. आता याच्यामध्ये नायट्रिक आहे, फुल पॉवरफुल आहे. अंगावर पडलं तर अंग म्हणजे बॉडी जळून जाईल, एवढं पॉवरफुल आहे. निघतं कॉपरचं धूर. ओके. आता हे हे जे धूर निघतंय हे कॉपरचं आहे. बरं, कॉपर आतलं सगळं जळालेलं आहे. राहिलं ते सोनं आहे आणि आतमध्ये पूर्ण ऍसिड आहे ना, आपण त्याला काय करतो, शांत करतोय. म्हणजे त्याला पाणी टाकून त्याची पॉवर कमी करतो. बर. आता जेवढं पाणी भराल तेवढं त्याची पॉवर कमी होईल. आता हे सगळं धूर निघतोय, तो कॉपरचा धूर आहे, ऍसिडचा धूर आहे. म्हणजे येलो दिसतो तुम्हाला कॉपरिश कलर, ते कॉपरचाच धूर आहे. आता हे भरलेलं आहे, खाली दिसतंय. हो, आता क्लिअर दिसतंय, बरोबर. आता याचं काय करणार आपण, हे ना, ही चाळणी आहे, त्याच्यात काहीच नाही आहे, बरोबर. आणि हे याच्यात आहे. आपण याच्यातनं काय करणार, पूर्ण हे काढून टाकणार. हे ऍसिड पूर्ण बाहेर जाईल, त्याच्यामध्ये सगळं गोल्ड पकडलं जाईल. तुमच्या समोर काढलंय बघा. गोल्ड पेपर गोल्ड आहे, गोल्डच आहे. त्याच्यावर जो कवरिंग होता ना, ते गोल्ड आहे. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला हे बघा, आता ही डिझाईन होती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, बरोबर. हां, आता ह्या डिझाईनमध्ये तर जवळ बघा, आता ओल्लं आहे, ते काय फरक जाणवतोय. म्हणजे थोडक्यात कॉपरवर तुम्ही जे काही मिळाली 10 ml सोन्याचा मुलामध्ये येतो, सोप्या भाषेत म्हणजे सोन्याचं मुलामध्ये जातो, थर चढवला जातो. तो थर असल्या कारणाने वस्तू टिकते आणि त्याच्या कारणाने प्युअर सोन्यासारखं दिसतं. ओके. आणि मी रिटर्न घेतो तर मला हे असं सोनं रिटर्न मिळतं. पण म्हणून हे आपल्या मला कलर वगैरे जाणार नाही अजिबात. बघा, तुम्ही वापरलं जिथं घासलं जाणार तिथं सोनं हळूहळू झिजणार. बरोबर. तुम्ही सोन्याची अंगठी घ्या, पूर्ण इथं चांगलं दिसेल, पण इथं पातळ होत जातं. कारण काय असतं त्याचं, ते झिजतं. ते घासलं की झिजणार. ते झिजलं तरच मग ते आतलं तांबं दिसणार आहे. ओके. त्याच्याशिवाय दिसणार नाही. आणि तरी आमच्या इथं आजपर्यंत 2-2, 3-3 वर्ष झाले अंगठ्या असं नाही वापरतात. होत ना ते आंघोळ करताना वॉश करा ना, पाणी लागू द्या. साबण ते वगैरे तुम्ही एकदा हातात टाकली ना, वर्ष 2 वर्ष काढू नका, काहीच होणार नाही. आंघोळ एवढी करताना guarantee. किंवा कसंही साबण वापरा. लावला नाही. फक्त माझी सोन्याची अंगठी मी काय करतो, फक्त झोपताना काढून ठेवतो, सकाळी आंघोळ झाली परत घालतो, एवढंच करतो. पण दिवसभर रोज असतेच हातात, मग तसंच हे वापरायचं, काही प्रॉब्लेमच नाही आहे. नक्की सोनं आहे आमच्या मालात, तुम्हाला म्हणजे दिसतंय का? नाही आहे, बरोबर आहे. प्रूफ पाहिजे होता, कारण लोक म्हणतात 1 ग्रॅम सोनं. आता पण बाहेर तुम्ही 1 ग्रॅमचा बोट कसा काय लावला? नाही, आता त्याचं कारण आहे सर. आता बिस्लरी आपण म्हणतो, पाण्याची एक बाटली म्हणतो का आपण, मिनरल वॉटर द्या. आपण काय म्हणतो, एक तर बाटली, पाण्याची बाटली द्या किंवा बिस्लरी द्या.
हा शब्द बोलतो. बरोबर. आता इथं 1 ग्राम 2 ग्रामचं सुद्धा दागिने हो 2 ग्राम सुद्धा चैनीवर चढवलेले आहे, एकावर चैनीवर 5 ग्राम चढवलेलं आहे. आता 1 ग्रामचे दागिने याचा अर्थ तुम्हाला समजण्यासाठी आहे. पण ज्याच्यावर आम्ही सांगतो ना, तुम्ही विचारू ना आम्हाला याच्यात सोनं किती, आम्ही लगेच सांगतो याच्यात 300 मिली, याच्यात 500 मिली, याच्यात 1 ग्राम आहे, याच्यात 2 ग्राम आहे, ते सांगितलं जातं. असं नाही आहे तर हे आमची अंगठी 2500ची आहे आणि याच्यात 1 ग्राम आहे. 1 ग्रामचे 1 ग्राम सोन्याचा रेटच झाला 6500 रुपये. तर प्रश्नच येत नाही. बरोबर आहे. पण मालात सोनं आहे हे नक्की बरं आहे. तुम्हाला आहे, प्रूफ आहे तेवढं तुम्हाला. आता हे पण सर्टिफिकेट म्हणजे बिल पण प्रॉपर मिळणार. प्रॉपर असं GSTचं पक्क बिल मिळणार. आणि बिल जरी हरवलं देणार तर मी पक्कच बिल आहे, पण बिल हरवलं याचा अर्थ तुमचं आणि माझं रिलेशन संपलं असं नाही. तुम्ही जे अंगठी घेतायत ना ते रिलेशन टिकवण्यासाठी आम्ही काय करतो, इथं आरजेचा लोगो स्टॅम्प आहे. हो बरोबर आहे. प्रत्येक अंगठीला तुम्ही चेक करून घ्या, आरजेचा लोगो दिसेल तुम्हाला. हे फक्त आरजे कडेच रिटर्न हे होणार. आरजे कडेच रिटर्न होणार. आणि दुसऱ्याकडचं कोणाचं असेल ते घेऊन या, आरजे ते पण घेणार, पण ते फॉर्मिंग पाहिजे. बरोबर. साधं हलकं काय बेंटेक्सचं नाही पाहिजे. साधं आता आमच्या ग्राहकांसाठी आता एवढं व्हिडिओ बनवलंय, काहीतरी बोला. नाही नक्कीच या मला डाऊट होता की लोक म्हणतात बाबा 1 ग्राम सोनं किंवा बोर्डावर जसं लिहिलंय, मी म्हणून पहिला प्रश्न विचारला, खरं मला प्रूफ करून दाखवा. हो आणि मी आलो आणि तुम्ही प्रूफ केलं बाबा, त्यामुळे घ्यायला काय हरकत नाही.